हॅलो. नमस्कार. मी राजेश. आज तुम्हाला सिबिल स्कोअरविषयी माहिती सांगणार आहे. तर आपण पहिलं सिबिल स्कोअरचं ह्या व्हिडिओमध्ये आपण सिबिल स्कोअर म्हणजे काय आहे, त्या सिबिल स्कोअरची रेंज काय असते, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, जर खराब असेल तर सिबिल स्कोअर काय असतो, कमी असेल किंवा चांगला असेल तर क्रेडिट स्कोअरचा काय काय अपॉर्च्युनिटी आहेत किंवा काय ॲडव्हान्टेजेस आहेत, कोणकोणते फॅक्टर आहेत जे की क्रेडिट स्कोअर कमी व्हायला, सिबिल स्कोअर कमी होण्यासाठी इम्पॅक्ट करतात, राईट ऑफ स्टेटस काय आहे किंवा बार बार इन्क्वायरी केलं तर त्याच्याविषयी काय इम्पॅक्ट पडतो आणि आपण सिबिल स्कोअर कसा वाढवू शकतो याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर चला मग आपण सिबिल स्कोअरविषयी आपण माहिती घेऊया. तो सिबिल स्कोअर म्हणजे काय, तर आपण ह्याचं लॉंग असं होतं, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड, आणि हे जे इन्कॉर्पोरेट झालेलं आहे हे 2 ऑगस्ट 2000 झालेलं आहे. आणि यांचे जे फाउंडेड आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये झालेलं स्टार्ट, मुंबईला आहे हेडक्वार्टर, आणि यांचे जे की पर्सन आहेत सध्या आता राजेश कुमार आहेत. आणि फक्त हे क्रेडिट स्कोअर जो सिबिल स्कोअर आहे तो इंडियापुरता कन्सिडर केला जातो. आणि ह्याचे जे टाईप आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी आहे ही. आणि ह्याचा मेन जो क्रेडिट सिबिल स्कोअर जे अस्तित्वात आला, जेणेकरून सपोज लेंडिंग इन्स्टिट्यूट आहेत, फायनान्शियल NBFC आहेत, त्यांना सपोज लोन देण्याच्या अगोदर त्या पर्सनची क्रेडिट हिस्ट्री जो वर्थनेस आहे किंवा तो त्याच्यामध्ये काय काय हिस्ट्री आहे त्याची, तो पे करू शकतो की नाही, पास्ट हिस्ट्री काय आहे, ज्याने लोन घेतलेलं आहे, पे केलेलं आहे की, हे सर्व या सिबिल स्कोअरवरून आपल्याला माहिती होऊन जातं. तर आपण ह्याची जी रेंज आहे सिबिल स्कोअरची, क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर म्हणतात त्याला, क्रेडिटचं जे रेंज आहे ते 300 ते 900 आहे. आणि याचा जो क्रेडिट स्कोअर आहे 750 आणि 900 जे रेंज आहे त्याला एक्सलंट क्रेडिट स्कोअर समजला जातो. त्याच्यानंतर 700 ते 750 जे आहे ते व्हेरी गुडमध्ये, किंवा त्याचे अप्रुव्हल चान्सेस जे लोनचे आहेत व्हेरी जास्त असतात. त्याच्यानंतर 650 ते 700 ठीक आहे. जर समजा बाकीचे सपोज रेव्हेन्यू वगैरे जे इन्कम जास्त असेल तर कधी कधी कॉल पण घेतात याच्यावर, या रेंजमध्ये पण. 600 ते 650 जर असेल तर डिफिकल्ट आहे आणि डाऊटफुल आहे असं म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये क्रेडिट स्कोअरची रेंज आहे, त्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत, NA आणि NAH. त्याच्यामध्ये NA जे आहे त्यांनी पास्ट हिस्ट्री नाही, त्यांना लास्ट इयर 1 वर्षापासून, त्याला NA म्हणतात. NAH कधी हिस्ट्रीच त्यांनी यूजच केलं नाही किंवा लोनच घेतलं नाही, त्याला NH असं कन्सिडर केलं जातं. आता ह्याचा क्रेडिट स्कोअर जर खराब असेल तर काय इफेक्ट होतो, तर मॅक्झिमम लोन तुमचे जे आहेत ते रिजेक्ट होतात. इवन तो क्रेडिट कार्ड जरी पाहिजे असेल तर तुम्हाला तुमची क्रेडिट हिस्ट्री किंवा क्रेडिट स्कोअर चेक केला जातो, आणि तुम्हाला जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो हाय भेटेल. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला लोन भेटण्याचे खूप चान्सेस आहे. आणि समजा इन केस तुम्हाला इन फ्युचरमध्ये इमर्जन्सी आली तर त्यावेळेस तुम्हाला लोन मिळण्याचे खूप कमी चान्सेस आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला एक इमोशनल डिस्ट्रेस होईल किंवा एक इम्पॅक्ट पडेल त्याच्यामध्ये. डिफिकल्ट टाईममध्ये कधी पण कोणाला पण काही परिस्थिती येऊ शकतं, त्यावेळेस तुम्हाला लोन घेता येणार नाही. हे सर्व त्याचे इम्पॅक्ट आहे. आता आपण जर चांगलाच क्रेडिट स्कोअर असेल तर त्याचे फायदे काय आहेत. जर तुम्हाला चांगला क्रेडिट स्कोअर असेल तुमचा, तर तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटेल. आणि इन केस इमर्जन्सी असेल त्यावेळेस तुम्हाला लोन पाहिजे असेल तर पहिलं त्याचे पण तुम्हाला इथे फायदा भेटेल क्रेडिट स्कोअरचा. आणि तुमचे वर्थनेस जे असेल, पास्टची हिस्ट्री चांगले दिसेल. आणि इन केस तुम्हाला बिझनेस वगैरे करायचं झाले किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला लोन पाहिजे असेल, त्यावेळेस पार्टनरशिप करायचं झालं त्यावेळेससुद्धा खूप कामाला येतो सिबिल स्कोअर, किंवा बिझनेस रिलेटेड असेल, कारण ते अगोदर चेक केलं जातं ना, हा जो पैसे घेईल तो परत करतो का नाही, त्याच्यावर इम्पॅक्ट होत असतो. त्याच्यामुळं तुम्हाला क्रेडिट स्कोअर नेहमी चांगला ठेवणं आवश्यक आहे. इन केस इमर्जन्सी असेल किंवा तुम्हाला लोन पाहिजे असेल किंवा तुमचं बाकीचे पण ह्याच्यावरून सिबिल स्कोअरून कळून जातो तुम्हाला हा पर्सन कसा आहे, वेळेवर टाईमवर पे करतो का नाही. त्याच्यानंतर जेव्हा क्रेडिट स्कोअर आले, कोणते फॅक्टर आहे जे की क्रेडिट स्कोअर कमी करतात, त्याच्यामध्ये तुमची पेमेंट हिस्ट्री असेल त्याचा 30% कन्सिडर केलं जातं. तुमची पेमेंट टाईमवर भरता की नाही तुम्ही, EMI, त्यांचे ड्यूज किती दिवसांनी भरतात, हे सर्व गोष्टी पेमेंट हिस्ट्रीमध्ये येतात. त्याच्यानंतर क्रेडिट एक्सपोजर, सपोज तुम्ही 1 करोडचं एक्सपोजर घेतलं, त्याच्यामध्ये CC असेल किंवा ओव्हरड्राफ्ट असेल,
तर तुम्ही 40 ते 50% यूज करायला पाहिजे, तरी त्याचा इम्पॅक्ट होत नाही. पण जास्त जर यूज केलं त्याचा इम्पॅक्ट क्रेडिट स्कोअरवर डायरेक्टली पडत असतो, डायरेक्टली. आता याच्यामध्ये क्रेडिट टाईप आणि ड्युरेशन, तुम्ही कोणत्या प्रकारचे लोन घेतात आणि किती ड्युरेशनसाठी घेतात, सेक्युअर्ड, अनसेक्युअर्ड, त्याच्यामध्ये टर्म लोन वगैरे आहे, ते सर्व लोन ते पण इम्पॅक्ट होतं. आणि अदर फॅक्टर 20%चा क्रायटेरिया आहे. ह्याच्यामध्ये अदर फॅक्टरमध्ये असं आहे की तुमची बार इन्क्वायरी करणं, क्रेडिट कार्डला अप्लाय करणे, हे सर्व इनडायरेक्टली इम्पॅक्ट क्रेडिट स्कोअरवर होतात. आता राईट ऑफ स्टेटस ही एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. राईट ऑफ स्टेटस म्हणजे काय, तर तुम्हाला एखाद्याचं लोन असेल किंवा क्रेडिट कार्डचं पेमेंट असेल, तुम्ही 180 दिवसापर्यंत भरलं नाही, त्याच्यानंतर भरत नसेल, तर जे लेंडिंग इन्स्टिट्यूट आहे किंवा बँका आहेत ते राईट ऑफ स्टेटस देतात, म्हणजे हा व्यक्ती लोन भरत नाही. तर जर लोन तुम्ही रिकवर केलं किंवा पे केलं, तर त्याच्यामध्ये सेटलमेंट असं तुमच्या सिबिल स्कोअरवर दिसून येतो. इन केस तुम्हाला बिझनेस लोन पाहिजे असेल किंवा पुढं पाहिजे असेल, तर त्यावेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो सेटलमेंटचा. त्याच्यानंतर इन्क्वायरी इन्फॉर्मेशन म्हणजे खूप जण म्हणतात की सिबिल स्कोअर मला पाहिल्यानंतर कमी होतात. हे खरं आहे, कारण तुम्ही जर नेहमी चेक करत असाल सिबिल स्कोअर, त्याचा इनडायरेक्टली इफेक्ट होतो. मॅक्झिमम जे असतो अनसेक्युअर्ड लोनवर इम्पॅक्ट होतो, सेक्युअर्डवर कमी होतो, कारण मॉर्गेज वगैरे ऑलरेडी मॉर्गेज ऑलरेडी सेक्युअर्डमध्ये बँकेकडे असते, त्याच्यामुळे अनसेक्युअर्डवर जास्त इम्पॅक्ट होतो जर नेहमी इन्क्वायरी केली तर. लास्टला आपण पाहणार आहोत याच्यामध्ये क्रेडिट स्कोअर जो आहे आपण कसा इम्प्रूव्ह करू शकतो. त्याच्यामध्ये आहे तुम्ही वेळेवर पेमेंट करून किंवा तुमचं जे आहे क्रेडिट जे आहे ते कमी यूज करून किंवा जो EMI आहे ते टायमवर भरून, बाकीचे जे आहेत तुमचं लोन रिकवर करून किंवा कमी करून, तुमचं जेव्हा मॉनिटरिंग करत असाल वेळेवर क्रेडिट स्कोअर, अशा प्रकारे तुम्ही क्रेडिट स्कोअर वाढवू शकतो. किंवा एखादं लोन शॉर्ट टर्मसाठी घेऊन तुम्ही परत केलं वेळेवर, तरी तुमचं क्रेडिट स्कोअर वाढत असतो. हे सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. तुम्हाला जर हे इन्फॉर्मेशन चांगले वाटेल तर प्लीज सबस्क्राईब माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.